नंतर असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही. तुझ्या आठवणीवर पुढचं आयुष्य काढायचं असं ठरवलं होतं मी. पण आता तुझ्यामुळे आज मी लग्न करायला तयार झालोय. आईच्या मनातले संकेत, तुझी इच्छा आणि देवाच्या मनात जे काय आहे ते पूर्ण हो. आणि यापुढे आई मला फक्त आनंदी दिसावी, बस मला एवढंच हवंय. नीता, ह्या सगळ्या बॅग्स गाडीमध्ये ठेवून दे. हा, नीता बी केअरफुल. ओके. बेबी मी कशी दिसतेय? मी खूप सुंदर दिसते. चला, सगळ्या गोष्टी चेकलिस्ट प्रमाणे घेतल्या ना? हो, सगळं चेक केलं आणि बॅग्स पुढे पाठवल्यात पण. त्या बॅग्स आता व्हेन्यूवर पोहोचल्याही असते, सो डोंट वरी. गुड. चला. चला. आजी किती सुंदर दिसताय. हो, एक्झॅक्टली. सून येणार ह्याचा आनंद चेहऱ्यावर झळकतोय अगदी. हो. आता सूनबाई येणार म्हणून आजी खुश आहेत आणि तुम्ही तुमचा सूनवास करायला सासू येणार म्हणून खुश आहात. हो हो, चला चला विश्वरू, आता इथेच बडबड करत बसणार आहात का? चला, हॉलवर मंडळी पोहोचली असतील. अभिरामी आता तयार होऊन निघेल. चला तुम्ही चला अगोदर. आत्ता जेवढं सेलिब्रेट करायचंय तेवढं करून घ्या. एकदा का लीला ह्या घरात लग्न करून आली की तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होणार. वेलकम श्वेता. अक्षवंत हो लीला. आजी ही श्वेता आहे, लीला नाही. हा, अगं, सहज बोलून गेले. मला श्वेताच बोलायचं होतं. हो, चुकून. पूजा, श्वेताच्या आईबाबांना रूम दाखव. तिला पटकन तयार होतोय. जा जा जा. दुर्गा वहिनी, आम्ही सुद्धा आतमध्ये जातो. म्हणजे ते जे गेस्ट वगैरे आले त्यांच्याशी बोलणंही होईल. गुड, जा. दुर्गा, चालेल ना? वहिनी चालेल ना? जा. आलोच. दुर्गा वहिनी बघितलं, आजी पुन्हा श्वेताला लीला म्हणाली. हो ना, आता ती लीला इथे येणार आणि आजींच्या पुढे पुढे करणार. पण ते आत आले तर असं करतील ना. आपण त्यांना आत येऊच द्यायचं नाही. तुम्ही आणि एजेस गेला होतात त्यांना आमंत्रण पत्रिका द्यायला. गेलो होतो, पण गेस्ट लिस्ट मध्ये त्यांचं नाव मी तरी ऍड केलं नाही. ओ,
या या ये ग ये लवकर या. हा. तुमचं नाव सांगाल का नाव कशाला? आम्हाला चेक करायला लागतं मॅम. अहो कशाला, आमंत्रण पत्रिका आहे ना आमच्याकडे. थांबा थांबा, दाखव. हे बघा. तरी पण नाव लागेल मॅम, मी चेक करतो. काय हो सारखं सारखं नाव विचारतात ते. बघा, कालिंदी मोहिते. कालिंदी मोहिते नाहीये मॅडम तुमचं नाव. हे एक काम करा तुम्ही, माझं नाव बघा, वसंत मोहिते. हा. नाहीये सर, तुमचं पण नाव नाहीये. लीला लीला मोहिते हे नाव असलंच पाहिजे. बघा बघा नीट. नाहीये मॅम. आता ल मध्ये बघितलं का नीट? नाही मॅम, मी बघितलं चेक. रेवती मोहिते. बघा बघा तुम्ही, असेल. अगं आई, माझं कशाला नाव असेल? नाही मॅम, कोणाचंच नाव नाहीये. असं कसं होईल? आमंत्रण आहे आमच्याकडे, तुम्ही नीट बघा ना. मॅडम, एजंटच्या कार्यक्रमाला यायला लोक खोट्या पण पत्रिका छापून येतात. मॅडम, 2 दिवस राहण्याची खाण्यापिण्याची फुकट सोय होऊन जाते, त्यामुळे लोक खोट्या पत्रिका छापून येतात. अहो चेकिंग शिवाय आम्हाला आज सोडता येत नाही, आम्हाला तशी सक्त ऑर्डर आहे. कालिंदी अगं तोंडावर अपमान करतायत ते तुला कळत कसं नाही ग? माझा ऐका, आपण सगळे घरी जाऊया. चला चला चला. का घरी जायचं? एजंटनी स्वतःहून आमंत्रण दिलंय आपल्याला, आपण का घरी जायचं? हो बाबा, बरोबर. हे असं बोलतात जसं की आपल्याला राहायला काही घरच नाही आपलं. नको, आपण जाऊया ग मावशी, चल. तो थांब ग जरा. सरस्वती मॅडम. मी कालिंदी मोहिते. या ना, या. बरं झालं बाई तुम्ही दिसलात. हा बघा ना, या मला सोडतच नाहीयेत. तुम्ही सांगा ना याला की तुम्ही आम्हाला ओळखता. सांगा. हो, आम्ही यांना ओळखतो. बघितलं, ओळखतात ते आम्हाला. चला चला आत चला. चला. थांबा, तुम्ही का आला इथे? काय काम आहे तुमचं? अहो काय काम आहे म्हणजे? एजंटनी नाही का आम्हाला स्वतःच आमंत्रण दिलंय लग्नाचं. विसरलात की काय? आम्ही काहीही विसरलेलो नाही होत. आणि तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं असेल फॉर्मॅलिटी म्हणून, पण ह्याचा अर्थ हा होत नाही तुम्ही बॅग्स घ्याल आणि इथे याल. आपण कोण आहोत, आपलं स्टेटस काय आहे, आपण कुठल्या कार्यक्रमाला जायला हवं, नाही जायला हवं, हे तर कळायला हवं ना. तेच ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माणसाने तुमच्या मुलीशी लग्न नाकारलं, त्याच मुलीने त्यांच्या लग्नात यावं असं का वाटेल? थोडा तरी कॉमन सेन्स वापरा. नाही ते काही नाही. एजंटनी स्वतः आम्हाला आमंत्रण दिलंय, आम्हाला लग्नाला यायचंय. हे बघ कालिंदी, उगाच ना ताणू नकोस. त्यांच्या बोलण्यावर तुला कळत नाहीये का की आपण इथं आलेलं त्यांना आवडलेलं नाहीये. माझा ऐका, मी परत सांगतो, आपण सगळे घरी जाऊया. चला. इतक्या मेहनतीने मी एजंटकडून लग्नाची पत्रिका मिळवली. आज इथून मी एजे आणि लीलाचं लग्न लावल्याशिवाय घरी परत जाणार नाही. मुहूर्ताच्या वेळी काहीही करून मला लीला लग्न मंडपात हवी आहे. मग त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. ते बघा, एजे सर आले. एजे सर नमस्कार. कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही इथे काय करता? अहो, इथे काय करतोय म्हणजे? तुम्हीच आम्हाला पत्रिका दिली ना, म्हणून आलोय आम्ही. अगं थांब. अगं असं काय करतेस? आज लग्न आहे ना त्यांचं. आज तरी त्यांच्याशी 2 शब्द नीट बोल. विसरू नकोस.
आपण ना त्यांच्याकडेच पाहुणे म्हणून आलोय. माझं म्हणणं होतं तुम्ही इथे काय करता याचा अर्थ की तुम्ही इथे का एंट्री पशी का थांबलाय? मीच तुम्हाला इन्व्हाइट केलंय. वेलकम, तुम्ही आज चला. बघितलं का? हा, तुमचे एजे सर कसे वागतात आमच्याशी आदराने. आता तू मगासपासून अपमान करतोयस आमचा, नावं शोधताय तिथे. अहो एजे सर, मी काय सांगू तुम्हाला. नाही, तुमच्या सुनाने सुद्धा आम्हाला विचारलं की आम्ही इथे का आलो म्हणून. तरी मी त्यांना सांगितलं की एजंटनी आम्हाला स्वतः आमंत्रण दिलंय म्हणून आलोय. आणि आता हा म्हणतोय या यादीत आमचं नाव नाहीये म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला तर घरीच जावं लागलं असतं. पण बरं झालं तुम्ही आलात. आता आम्हाला इथे तुमच्या लग्नाला राहता येईल. हे मी काय ऐकतो दुर्गा? यांच्याकडे आमंत्रण आहे ह्यांनी सांगितलं असं? हा दुर्गा, आय एम आस्किंग यू. येस एजे. तरीही तुम्ही त्यांना अडवलं. मी काय विचारतोय? सॉरी एजे. माझ्या कुठल्याही गेस्टचा अपमान होणार नाही अशी अपेक्षा करू शकतो ना मी दुर्गा? हेच फक्त मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आणि यामागे कुठलंही बाकी काही कारण नव्हतं हे मी गृहीत धरू शकतो, राईट? येस एजे. गुड. बरं 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 शांत राहा जरा. चालेल चालेल तिथे. अभिराम तुझा तयार हो जा. मी स्वरूप घेऊन जा झालं. चला कालिंदी, झालं गेलं विसरून जायचं. चला या 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 या. खूपच छान झालंय हा डेकोरेशन. आवडलं ना? हो, खरी फुलं आहेत सगळी, छानच आहे. या मी तुम्हाला हॉल दाखवते. हो. या. हा हॉल. किती छान सजावट केली हो सरोजिनी ताई. कार्यालय मोठं घेतलंय. आमच्या अभिरामच्या मित्राचंच आहे. बरेचसे कार्यक्रम आमच्या घरचे ना आम्ही इथंच करतो. हो का? हो हो अगदी खूपच छान आहे हे. म्हणजे इथे की नाही वर्षाला जवळजवळ 600 लग्न, 1200 कार्यक्रम होतात वेगवेगळे. टोटल मिळून 9 हॉल आहेत ह्यांचे. राहण्याची, खाण्यापिण्याची, उत्तम सजावटीची सगळी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडतात. म्हणून आम्हाला हे आवडतं. छान छान. चला आपण बाकीचं बघू. हो हो या या. या या. आपण आपल्या रूमकडे जाऊया. हा कालिंदी ताई, तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन आलात. खरंच खूप छान वाटलं. ते जे काही आता झालं मनात काही आणू नका किलमिश वगैरे. त्याचा विचार करू नका. वाटल्यास त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. सॉरी. नाही नाही, अहो आजी, तुम्ही कशाला सॉरी म्हणता? आणि खरंच सांगते, आम्हाला काही वाईट वाटलं नाही. आणि लग्न म्हटलं की 100 कामं आली. ते सगळ्या गडबडीत राहून गेलं असेल आमचं नाव यादीत टाकायचं. एवढं काय त्यात? प्लीज तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. अरे हे तुमच्या मुलीचं मला फार आवडतं बघा. पटकन कोणालाही माफ करून टाकते. स्वतःचा अहंकार असा खाली ठेवणं सोपं काम नाहीये. कठीण काय त्यात? समोर इतक्या गोड आजी असल्या ना की सगळं सोपं आहे. बरं आजी, मला सांगा आधी मी काय मदत करू आता तुम्हाला? मदत नाही, तुम्ही छान नट्टापट्टा करा, मजा करा. तुझ्या बहिणी बरोबर जाऊन फोटो काढ इथे. जा, मस्त छान आहे सगळं. जा. आजी असं काय म्हणताय?
तुम्ही अगदी आम्हाला आपलं समजून आमंत्रण दिलंय ना, मग हे कार्य सुद्धा अगदी आमचं घरचं असल्यासारखंच आहे. इथे काय फक्त मिरवायला आलो का आम्ही? नाही नाही आजी, तुम्ही सांगा मला काय कामं आहेत ती, आणि मी ती सगळी करायला मदत करणार आहे तुम्हाला. किती गोड आहेस तू लीला. तुझ्यासारखी गोड मुलगी आमच्या घराची सून होणं आमच्या नशिबातच नव्हतं. काहीही चिंता करू नका सरोजिनीताई, तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. माझी लीलाच तुमची सून होणार आहे. चला, तुम्ही दुरून आला आहात, जरा आराम करा. हो हो हो, या. मावशी आई, तुम्ही सगळे पुढे होता का? मी आणि रेव जरा येतो. बरं बरं आई बॅग धरशील प्लीज? बरं द्या. अगं बाई, या. सावकाश. हा, लवकर या ग. या. लवकर या. वेडिंग सेरेमनी ऑफ अभिराम अँड श्वेता. एजे, ह्या बोर्डवर काहीही जरी लिहिलं असलं तरी तुझं भविष्य आता माझ्याच हातात. तुझं लग्न श्वेताशी नाही, लीलाशीच होणार आहे. परफेक्ट एजे वेड्स धडपडी लीला. हॅशटॅग रामलीला. आहा. काय झालं? काही नाही. काम होतं का? नाही, हा साखरपुड्याचा ड्रेस अभिरामला द्यायचा आहे. मला खूप काम आहे, त्यामुळे मला जाता येत नाहीये, तर मी दुर्गाला शोधतेय. दुर्गा कुठे? असू दे, ती कदाचित स्वतःची तयारी करायला गेली असेल. मीच जाऊन देते त्यांना. अहो आजी, एवढंच ना, मला द्या, मी देते अंकलना. नाही, तू नको नको. आजी अहो, असं काय करता? मी मगाशीच तुम्हाला म्हणाले ना की या लग्नात लागणारी सगळी मदत मी तुम्हाला करीन, आणि तुम्ही सुद्धा नाही म्हणायचं नाही. मग आणि आजी, आता आपण मैत्रिणी होत ना, मग एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीची मदत नाही का करणार? द्या. कशाला? काय गरज आहे? एजंटची कामं करायला आम्ही आहोत ना, घरातली माणसं. पाहुणी आहेस, पाहुण्यांसारखीच राहा. दुर्गा, एन्जॉय करू दे ना. अगं, ती मला मदतच करते ना. हे बघ, तू जर नसती आलीस तर मी तिलाच सांगणार होते घेऊन जायला. घे. आजी नको. घोळ घातल्याशिवाय एकही काम करता येत नाही हिला. एजंटसाठी महत्वाचा दिवस आहे, रिस्क नको. द्या. नाही घालणार ती घोळ. मोठी आहे, समजदार आहे. जा बाळा तू, आणि तू ये माझ्यासोबत. ये जरा. दुर्गा, येतेस ना? आले. रूम सर्व्हिस. काय करताय? सगळं पडलं असतं ना तर सगळे कपडे खराब झाले असते आणि तुमचंच काम वाढलं असतं ना. नको नको, थँक्स. थांबा. एजंटची रूम कुठे आहे? हा, 1. ओके, थँक्यू. हा हा, नीट जा. आणि वा, सुरेश वेला साळुंखे, लीलाने तुम्हाला ओळखलंच नाहीये. म्हणजे
लग्नाच्या हॉलमध्ये एंट्री तर नीट झाली, आता लवकरच धमाका होणार. तुम्हाला काय वाटतं साळुंखे, माझ्याकडे काय दुसरी कामं नाही आहेत? इथे टेरेसवर का बोलवलंय मला? हं? ही काय नवीन नाटक आहेत तुमच्या बॉसची? आहेत ना, भरपूर काम आहेत, पण तुमच्यासारख्या लोकांना कामं दिली की त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं. कधी माती काल सांगता येत नाही. इथे कशाला बोलवलंयस ते सांग लवकर, माझ्याकडे जास्त वेळ नाही. आजचा प्लॅन लक्षात आहे ना? विक्रांत कधीच काहीच विसरत नसतो. तरी ऐक, आजच्या आपल्या प्लॅनचे मुख्य कलाकार श्वेता आणि लीला आहेत. या दोघींवरही तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. आणि प्लॅन मध्ये जर काही गडबड झाली तर प्लॅन बी लक्षात ठेवा, कळलं? हो साहेब. आणि ये विक्रांत, तू इथे सरस्वतीचा भाऊ म्हणून आलायस, घरचा माणूस आहेस, विसरू नकोस. ए साळुंके, ते काय ते टोपाचा एकदाच बघून घे. ऐन वेळी निघाला तर स्वतःही खड्ड्यात जाशील, आम्हालाही खड्ड्यात घालशील. होय साहेब, हा अवतार मी काय पहिल्यांदा करत नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ऑल द बेस्ट. आता लीला आणि एजेचं लग्न झाल्यानंतरच मला तोंड दाखवा. काहीही झालं तरी लीला जहागीरदारांच्या घरची सून झालीच पाहिजे. होणार. विक्रांत असल्यावर हेच होणार. अंकल, हाय. ओळखा पाहू मी आता कुठे येत होते? हे असं चाइल्डिश गेम खेळायला माझ्याकडे वेळ नाहीये. तुला सांगायचं असेल तर नीट सांग, नाही तर जा. इनफॅक्ट काही सांगू नकोस तुझा. अंकल, तुमचा मूड काय कायमच ऑफ असतो का? आज तुमचा परत एकदा साखरपुडा होणार आहे आणि यावेळी तर अंगठी पण सुखरूप आहे ना, तरी सुद्धा तुमच्या तोंडावर 12 का वाजले? मला आपलं वाटलं होतं मी एवढी शेरवानी द्यायला येते तर ती शेरवानी बघून जरा आनंद होईल तुम्हाला. कसलं काय? ठीक आहे, मी रूम पर्यंत येणार होते द्यायला, पण आता भेटलात तर घ्या. अंकल, झालं? आउट. लीव. पण अंकल. आउट नाव. सगळी फुलं घरी घेऊन जावीशी वाटत. बाई, खरंय सगळं. काय छान आहे, काय सुंदर आहे. केवढं वैभव, काय हा थाट. आता लीलाचं एजेशी लग्न झालं की ती या वैभवाची मालकीण होणार. पण या लग्नात माझी मात्र या लग्नामध्ये एजेंटची विहीण म्हणून मिरवण्याची संधी गेली ती गेलीच. जाऊ दे, लग्न होणं महत्वाचं आहे.
चिडकेच अंकल. बरे झाले लग्न मोडलं आमचं. हे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. काय झालं लीलाची आई? घाबरलात का? अच्छा, शोपीस चोरायचा प्लॅन फसला म्हणून दचकलात का? नाही हो, मी काय ते हे असलं काही चोरायला आले नाहीये. मग काय चोरायला आलात तुम्ही? हे बघा, हे असल्या चोर आहे ना ते भुरटे चोर करतात. आणि आम्ही इथे का आलो हे सांगितलं ना तुम्हाला. आमची होणारी नाचक्की थांबवावी आणि लोकांनी आमच्याबद्दलचं वाईट बोलणं थांबवावं, हा हेतू आहे आमचा. थांब. हेतू असल्याशिवाय इथे येणार नाही तुम्ही. कारण जितकी दिसतेस तितकी मूर्ख नाहीयेस तू. काय प्लॅन केला यावेळी तुझ्या मावशी आईने? कारण तिच्यासारखी बाई फक्त लग्नाचं आमंत्रण मिळावं म्हणून एवढा खटाटोप करणार नाही. बऱ्या बोलाने सांग. का मॅडम, मी सांगते तुम्हाला, पण तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलंय. मावशी आईचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. आय न्यू इट. काय हेतू आहे तिचा? मावशी आई असं म्हणत होती की सर एजंटचं लग्न माझ्याशी नाही होऊ शकलं तर मग ती ते श्वेता बरोबरही नाही होऊ देणार. ती हे लग्न मोडणार आहे.